सैफच्या या संपत्तीवर नेमकी टाच का आणली गेली आहे आपण पाहूया। सैफ अली खान हा भोपाळच्या नवाब घराण्याचा वारसदार आहे। 1947 पर्यंत भोपाळ हे एक राजेशाही संस्थान होतं। नवाब हमीदुल्ला हे भोपाळ संस्थानचे शेवटचे नवाब। सैफचे वडील मंसूर अली खान पटौदी हे हमीदुल्लाचे नातू होते। हमीदुल्लाच्या 3 मुली होत्या आणि त्यातल्या आबिदा सुलतान महत्वाच्या। आबिदा सुलतान यांच्या नावावर भोपाळमधली 15,000 कोटींची संपत्ती होती। पण आबिदा 1950 मध्ये पाकिस्तानला गेल्या आणि तिथे स्थायिक झाल्या। आबिदा यांच्यानंतर त्यांची बहीण साजिदा सुलतान यांच्याकडे भोपाळची संपत्ती गेली। साजिदा सुलतान यांनी नवाब इफ्तिखार अली खान पटौदी यांच्यासोबत लग्न केलं। साजिदा सुलतान या सैफच्या सख्खी आजी आहेत। आबिदा या पाकिस्तानमध्ये गेल्यानं त्यांची संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून घोषित करण्यात आली। मूळ संपत्तीची मालकीण आबिदा आहेत आणि त्याचमुळे सैफकडे असलेली संपत्ती धोक्यात आली आहे।